माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, हे काही पहिल्यांदा नाहीये की नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहातला गैरप्रकार झी 24 तासनं समोर आणलाय। त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागा झाले आणि कारवाई झाली। पण आत्ताचा जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आहे। आपल्याकडे असलेल्या दृश्यात कारागृहातले कैदी मोबाईलवर बोलताना दिसतायत। हे किती गंभीर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। काय अधिक माहिती आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये? आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याची दखल कशा पद्धतीने घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया येतात। एकूणच नाशिकचं कारागृह हे कैद्यांसाठी शिक्षेचं स्थान नाही तर या ठिकाणी नंदनवन बनलंय हे सगळे यातून दिसून येत आहे। सेंट्रल जेलमध्ये कुठलाही अधिकारी जात असेल किंवा पोलीस कर्मचारी जात असेल तर त्याचा मोबाईल हा बाहेर काढून ठेवला जातो। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेंट्रल जेलमध्ये कैदी हे मनसोक्तपणे मोबाईलवर बोलताना या ठिकाणी दिसत आहेत। त्यांच्याकडे सिम कार्ड या ठिकाणी आहेत, सिम कार्ड बदलवत आहेत, वेगवेगळे सिम कार्ड आणि वेगवेगळे मोबाईल त्यांच्याकडे दिसत आहेत। ही खरं म्हणजे आतापर्यंत केवळ IQ आणि किंवा बाहेर मोबाईल पकडले गेले काय किंवा काही गुन्हे घडले, पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापे टाकले, त्यात मोबाईल पकडले गेले असं म्हटलं जात होतं। मात्र आज आपल्याला हा व्हिडिओच मिळालाय की यामध्ये मोबाईलवर बोलताना या ठिकाणी सगळे कैदी दिसत आहेत। या कैदी जर आपण बघितले सगळे तर हे केवळ या ठिकाणी आपल्या नातेवाईकांशी किंवा घरच्यांशी कुटुंबियांशी बोलतात असं नाही तर मोठमोठे गुन्हे करण्याचा वापर या माध्यमातून केला जात असतो। आपल्या टोळक्यांचं संपूर्ण सूत्र या ठिकाणून हलवली जातात। जरी कुख्यात गुन्हेगारी टोळीचा एखादा मोरक्या या ठिकाणी पकडला जातो, त्याला मध्ये ठेवलं जातं, मात्र असं होत नाही तर मध्ये ठेवल्यानंतर तो आपलं सगळं ऑपरेटिंग हे सुरू ठेवतो, आपले सगळे जे काळे धंदे असतात ते करतो, गुन्हे घडवतो आणि त्यातून अराजकता जी आहे ती त्या शहरांमध्ये तिथं त्या ठिकाणी त्याच्या स्थानिक परिसरामध्ये ही चालू असते। हे बऱ्याचशा घटनांमधून आढळून आलंय आणि या बाबतीमधला एक अहवाल सुद्धा प्रकाशित करण्यात आला होता। मात्र तरीही या ठिकाणी हे थांबलेलं नाही, हे आज या स्टिंग ऑपरेशन मधून आपल्याला समोर दिसतंय। खरं म्हणजे सरकारनं आणि आता गृह मंत्रालयानं याची कठोरपणे दखल घेण्याची गरज आहे आणि जे तुरुंग महानिरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा याकडे गंभीरतेने बघण्याची गरज आहे। योगेश, आपण बातम्या दाखवल्यानंतर राज्य सरकार आपल्याकडे येतं विचारणा करत की काय नेमकं घडलंय, आम्हाला या सगळ्याची माहिती द्या वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात। पण राज्य सरकारची यंत्रणा झोपलेली असते का? ज्यांच्या भरवशावरती या सगळ्या राज्यातली जनता असते, तो गृह विभाग, ही सगळी जी मंडळी आहेत ही साधीसुधी मंडळी नाही। तिथे मोठमोठे गँगस्टर्स आहेत, ते आतून गुन्हे करतच असतील 100%, जसं तुम्ही म्हणताय तसं। हा साधारणतः ही किती जुनी दृश्य आहेत ही, आणि सतत कारवाई होऊन सुद्धा या जेलमधली परिस्थिती किंवा राज्यातल्या जेलमधली परिस्थिती का सुधारत नाही? हा खरं म्हणजे अजित संपूर्ण कारागृहांना सीसीटीव्ही लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या सीसीटीव्हीचा कधीही वापर होताना दिसत नाही। सीसीटीव्ही ऑपरेट होत नाहीत, बहुतांशी कारागृहांमध्ये सीसीटीव्ही ऑपरेट होत नाहीये। ते सगळं घडवून आणलं जातं आणि हे सगळे सीसीटीव्ही बंद ठेवले जातात। कारण की या ठिकाणी जो पोलीस कर्मचारी असतो किंवा ज्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक असतात, अधिकारी असतात, यांचे या ठिकाणी जे लागेबांधे असतात हे दिसून आहेत, कैद्यांचे लागेबांधे दिसून आहेत आणि जे अनेक श्रीमंत कैदी असतात त्यांची खास या ठिकाणी सरबराई होत असते, त्यांना खास पाहुणचार या ठिकाणी दिला जातो, त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, ती समोर येऊ नये म्हणून हे सर्व सीसीटीव्ही बंद करून ठेवण्यात येतात। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जामर्स लावण्याचे आदेश असताना सुद्धा या ठिकाणी जामर्स काम करत नाहीत। असं आज आपण जर बघितलं, जामर लावल्यानंतर खरं म्हणजे तो परिसर पूर्णपणे बंदिस्त झाला पाहिजे। महापालिका असेल, मंत्रालय असेल किंवा कुठल्याही महत्त्वाचे ठिकाण असेल अशा ठिकाणी जामर काम करतात, मग सेंट्रल जेलमध्ये काम का करत नाहीत हा खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा योगेश आपण या ठिकाणी मांडलाय की जामर का काम करत नाही। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता आपल्या आणि या आमच्या दणक्यानंतर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।